हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या फिटनेस मंच या चॅनलवरती. तर मी आहे अमृता. आजचा आपला टॉपिक खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर तुम्ही ही नाईट शिफ्ट मध्ये वर्क करताय तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की ह्या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत की आपण जर नाईट शिफ्ट मध्ये काम करतोय, आपलं स्किन केअर रुटीन काय असलं पाहिजे, आपलं जेवण हे आपल्या स्किन केअरच्या रुटीन नुसार आपण कसं बदललं पाहिजे, आपण काय चुका करतोय, ह्या आपण कोणत्या कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आजकाल खूप लोक आहेत जे IT सेक्टरमध्ये काम करतात, हॉस्पिटलमध्ये, फॅक्टरीजमध्ये काम करतात, नाईट शिफ्ट, नाईट रुटीन चालू असतं. त्यामुळे भरपूरशा गोष्टी, हार्मोनल चेंजेस, फिजिकल चेंजेस हे त्यांच्या बॉडीमध्ये होत असतात, पण त्यांना हे कळत समजत नसतं. त्यामुळे आज आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत की आपल्याला पिंपल्स जर येत असतील, आपल्याला डार्क सर्कल्स असतील, आपल्याला फेशियल रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, फेशियल हेअर्स असतील किंवा काही स्किन रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील, जर तुम्ही नाईट शिफ्ट करताय तर तुम्ही कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत. जर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. नाईट शिफ्ट रुटीन हे जास्तीत जास्त स्किन डॅमेज करतं. आपल्याला पिंपल्स, पिगमेंटेशन, डार्क सर्कल किंवा स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स हे आपले स्टार्ट होतात. तर तुम्ही सगळ्यात पहिले ही तुमची लाईफस्टाईल सुधार. लाईफस्टाईल सुधारताना तुमची झोपेची क्वालिटी आणि क्वांटिटी ही 6 ते 9 तास तुम्हाला झोपेची गरज असते. त्यानंतर सेकंडरी आहे की तुमचं जेवण हे टायमिंग वरती ठेवा. तुमचं सर्कॅडियन रिदम हा इम्बॅलन्स झालेला असतो, त्याला थोडंसं बॅलन्स ठेवा. तुमचे झोपेचे आणि जेवणाचे टायमिंग हे फिक्स ठेवा. त्यानंतर येते की तुमची जर स्किन डल झालेली असेल तर तुम्ही वॉटर इंटेक चांगला ठेवा. तुम्ही दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी हे डेली पिलं पाहिजे. तर जर उन्हाळा येतोय, समर वाढतोय, तर उन्हाळा जसं जसं वाढतोय तुम्ही पाण्याचं इंटेक त्यानुसार वाढवू शकता. त्यानंतर जर स्किन प्रोडक्टचा विषय झाला तर तुम्ही सगळ्यात पहिले एक जेंटल फेस वॉश, म्हणजे एक चांगला फेस वॉश यूज करा, ज्यामुळे तुमची स्किन ऑइलिंग, डस्ट वगैरे जे काही तुमच्या स्किनवरती आहे हे डेली क्लीन व्हायला, जो मी झोपेच्या आधी आणि झोपायच्या नंतर हे दोन्हीही टाइम एक चांगलं फेस वॉश यूज करा. त्यानंतर सेकंड येतं की टोनर. टोनर तुमचं स्किन जे आहे ते हायड्रेट ठेवतं. तुमचे पोर्स जे आहेत, तुमच्या स्किनवरती पोर्स असेल तर ते टायटन करतं, त्यामुळे तुम्ही एक चांगलं टोनर यूज करा. त्यानंतर थर्ड येतं की सिरम. तुम्ही सिरम यूज करताना तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम यूज करू शकता, जे तुम्हाला स्किन हायड्रेट ठेवायला हेल्प करतं आणि व्हिटॅमिन सी सिरममुळे तुमच्या स्किनवरचा ग्लो हा चांगल्या प्रकारे येतो. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे की तुम्ही एक हायलोरॉनिक सिरम यूज करू शकता. त्यानंतर फोर्थ येतं की एक चांगला मॉइश्चरायझर यूज करा. मॉइश्चरायझर हा तुमचा स्किन हा ड्राय होण्यापासून, जर तुम्ही एसी मध्ये दिवसभर 8 ते 9 तास जर तुम्ही एसी मध्ये असाल तर मॉइश्चरायझर हा तुमचा स्किन हायड्रेट ठेवायला यूज होतो. त्यामुळे चांगला मॉइश्चरायझर यूज करा. नंतर लास्ट येतं की सनस्क्रीन. जर तुम्ही घरातून सकाळी बाहेर पडताय किंवा ऑफिसमधून सकाळी घरी येताय तर जर तुमचा सनचा कॉन्टॅक्ट होत असेल सूर्याशी, तर तुम्ही एक चांगलं सनस्क्रीन वापरा. त्यामुळे तुमची जी ड्राय स्किन आहे ती अजून ड्राय व्हायला हेल्प नाही होणार. तर सनस्क्रीनमुळे तिला थोडासा मॉइश्चरायझर राहील आणि सनचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या स्किनशी येणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोडक्टशी आणि तुमच्या लाईफस्टाईलचा चांगला कॉम्बो असेल तर तुमची स्किन हेल्थ चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होऊ शकते. त्यामुळे जर आजपासून तुम्ही हा रुटीन जर फॉलो केला तर 1 मंथ नंतर मला ह्याचे रिझल्ट तुम्ही नक्कीच कळवता. जर तुम्ही नाईट शिफ्ट करताय तर तुम्ही कुठल्या मोठ्या चुका करताय ज्यामुळे तुमची स्किन ही डॅमेज होते किंवा खराब व्हायला स्टार्ट होते. तर तुम्ही ज्यावेळेस नाईट शिफ्ट करताय तर तुमचा सगळ्यात महत्वाचा रोल असतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने फेस वॉश करा. तुम्ही 3 ते 4 टाइम किंवा त्यापेक्षाही जास्त वेळा फेस वॉश यूज केला तर काहीही हरकत नाहीये. तुम्ही ज्यावेळेस फेस वॉश स्किप करता त्यामुळे तुमचं पोल्युशन आणि ऑइल हे सगळं स्किनमध्ये स्टोअर राहतं आणि त्याचबरोबर तुम्हाला पिंपल्सचे प्रॉब्लेम्स, पिगमेंटेशन हे स्टार्ट व्हायला चालू होतात. त्यानंतर सेकंड असतं की तुम्ही कॉफी किंवा कॅफेनचा इंटेक हा हळूहळू वाढवायला स्टार्ट करतात. झोपेचं कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कॅफेन बॉडीमध्ये ऍड करायला चालू करतात. त्यामुळे काय होतं की बॉडी डिहायड्रेट व्हायला स्टार्ट होते आणि डार्क सर्कल्सचं प्रमाण हे हळूहळू वाढायला स्टार्ट होतं. त्यानंतर थर्ड येतं की तुम्ही जंक फूड जास्त खाताय, तर तुम्ही ऑइल आणि शुगर ही अनकॉन्शियसपणे बॉडीमध्ये ऍड करताय. त्यामुळे तुमचं वेट गेन होतंय, पिंपल्स येत आहेत, भरपूरशा गोष्टी ह्या जंक फूडमध्ये तुमच्या बॉडीमध्ये ऍड होतात आणि त्यामुळे तुम्हाला पिंपल्स, पिगमेंटेशन, वेट गेन ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागते. त्यानंतर येतं की पाणी कमी पिणे. जर तुम्ही नाईट शिफ्ट मध्ये काम करताय तर तुमची स्किन ही हळूहळू डल व्हायला स्टार्ट होते. तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवते आणि त्यासोबतच तुमची स्किन ही डल व्हायला स्टार्ट होते. तर पाण्याचा इंटेक हा जास्तीत जास्त वाढवा. 2.5 ते 3 लिटर पर्यंत तुम्ही रेग्युलर वॉटर इंटेक करू शकता किंवा जर समर असेल तर तुम्ही त्यामध्ये अजूनही ऍड ऑन करू शकता. त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट की तुम्ही स्लीप इग्नोर करताय, कारण की तुमची स्लीपची क्वालिटी कशी आहे, तुम्ही झोप कशी घेताय ह्यावरतीही तुमची स्किनची हेल्थ ही चांगल्या पद्धतीने डिपेंड असते. जर तुम्ही स्लीप क्वालिटी नसेल, क्वांटिटी नसेल तर तुम्ही रिपेअर आणि तुमची स्किन ही ग्रोथ मोडमध्ये येतच नाही. त्यामुळे तुमची स्लीप क्वालिटी सुधारा. तुमच्या स्किनच्या रिलेटेड भरपूरशा गोष्टी ह्या झोपेमध्ये क्लिअर व्हायला हेल्प होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला म्हणजे फिटनेस मंचला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्या न्यू व्हिडिओचे अपडेट तुम्हाला रोज डेली मिळतील आणि
आपल्या ऑनलाईन योगा बॅचेस अवेलेबल आहेत, ज्यामध्ये आपल्या काही फ्री योगा बॅचेस असतात. तर तुम्हालाही आपल्या फ्री योगा बॅचेसचे ट्रायल हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये योगाची लिंक असेल, त्यामध्ये जाऊन व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा. त्यामुळे तुम्हाला मेसेज मिळतील की ज्यावेळेस आपल्या फ्री योगा बॅचेस असतील तर तुम्हाला अलर्ट मिळेल की आपल्या फ्री योगा बॅचेस स्टार्ट होत आहेत. आपल्या प्रत्येक महिन्याच्या 1 ते 5 तारखेला आपल्या ऑनलाईन योगा बॅचेस असतात. तर तुम्हालाही जॉईन करायचे असतील तर आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय.